चला सामना चालू करायचा आहे. फायनल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बेटर रिस्पेक्ट चषक 2025 चा अंतिम सामना पुष्कर शिवांशी 11 वर्सेस अभि 11. चला 12 खेळ पाठवायचा पुष्कर शिवांशी 11चा, नाही तुम्हाला 5 रनची पेनल्टी लागेल. लवकर यायचं आहे. पहिला चेंडू आणि किडनी सारख्या खेळाडूला पहिला चेंडू नेजावर टाकल्यानंतर अभि 11चा खेळाडू शरद चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. तो अभि 11 संघाकडून पहिला चेंडू आणि पहिला चेंडू निर्धाव केल्यानंतर पुन्हा एकदा एक धाव गेली आहे. दुसरी धाव घेतोय का तो पाहूया. आणि मला स्ट्राईक घेऊ शकतो, परंतु चला जरा किरण दादा तुम्हाला विनंती आहे की तुम्ही खेळाडूंची नावं सांगायची आहेत. आपल्याला पुढे नंतर प्रॉब्लेम होईल. अक्षय आहे का? अक्षय आहे का? ओके, तर यायचं आहे कोणीतरी, कारण आपल्याला बेस्ट बॅट्समॅन बॉलर थोडं वैयक्तिक आपली बक्षिसं पण आहेत. पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकलाय. मला वाटतं पंचांचा इशारा 2 धाव 2 हात आव्हान असे समांतर रेषेमध्ये करून 1 धाव आणि बाउन्सचा इशारा दिलाय. तो शरद यांना थोडस बंधन टाकलंय आपल्या गोलंदाजीवरती. पुष्कर 11 पुष्कर एक खेळाडू पाठवायचा आहे. आणि बघा झेल सोडलेला आहे आणि झेल जीवदान मिळालंय. मोठा खेळाडू आहे आणि त्याला जीवदान मिळालंय आणि नक्कीच अक्षय याला जीवदान मिळालंय. बघा एक प्रोफेशनल खेळाडू आपल्या इथे सर्वांसमोर पाहताना दिसतोय, आपण दिसतोय इथे खेळताना दिसतोय. काल त्याने चांगली आक्रमक फलंदाजी केली होती. आपल्या पुन्हा एकदा त्याला काही अजून सूर सापडला नाहीये. एक धाव घेतली आहे, एक धाव चोरटी घेतली आहे आणि एक धावे. बघा काही जबरदस्त बॅकअप असतो. तो बॅकअप कसा दाखवतो आपला खेळाडू, छोटासा खेळाडू आहे परंतु चांगली फिल्डिंग करताना येते. असंच खेळाडू आपल्याला पाहिजे असतं. जिथे जिथे आपल्याला योगदान देता येईल त्या संघासाठी योगदान दिलं पाहिजे. शरद कमबॅक करतोय. रोहित भालेराव एक प्रोफेशनल खेळाडू, मोठमोठे सामने त्याने एका हाती जिंकून दिला. असा किडनी नावाने फेमस असणारा आपला राजा जाधव यांचा सर्वात लाडका खेळाडू. किती काही खर्च होऊ दे, काही होऊ दे, पण रोहित भालेराव माझ्या संघामध्ये पाहिजे असा हट्ट असणारा नेहमी राजा जाधव, मॅन फ्रॉम नवापाडा डोंबिवली, हा लाडका खेळाडू त्यांचा. मला वाटतं शेवटपर्यंत त्यांनी शब्द पाळलेला, अजूनही त्या संघासाठी खेळतो. आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा, डॉट बॉल, रिप्लाय नाही आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नो रिप्ले. बरोबर आहे, पंचांचा निर्णय अंतिम राहील. निर्धाव चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील कारण पंच तेवढे तीक्ष्ण, मला त्याचे दक्ष आहेत असे, त्यांची नजर एकदम तीक्ष्ण आहे आणि नक्कीच त्यांच्या. अरे पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ टेन टाकला होता. बघूया झेल होऊ शकतो का तो, आणि झेल खाली झेल जमिनीला दान झालेला आहे. आणि धावसंख्या मला वाटतं 2 ने वाढते. धावसंख्या झाली ती 6. चांगला षटक हाताळतोय तो शरद. कुठलं द्यायला लागेल.
बघा धावबाद झालाय तो अक्षय, आणि मला वाटतं स्वतःला मला वाटतं तिथे बलिदान दिलंय त्याने, कारण स्ट्राईक पाहिजे होती रोहित भालेवर याला. रोहित भालेवर हा मोठा खेळाडू आहे, त्याच्याकडे मोठा गेम पण आहे आणि एक आक्रमक फलंदाज अष्टपैलू खेळाडू. हाईट पाहिलं तर पर्सनॅलिटी पहा, एक देहष्टी एकदम जबरदस्त आहे. आणि आता जो खेळाडू आहे त्याचं नाव सांगायचं लगेचच, किरणचं नाव सांगायचंय. ठीक आहे, आणि पुन्हा एकदा खोलवर टाकला चेंडू, पाहूया झेल होऊ शकतो का तो. मला वाटतं हा कणकणीत चौकार बघा, काय एफर्ट लावला होता या खेळाडूने आपल्या संघासाठी. आणि मला वाटतं थोडंसं आंघोळ करून घेतली जाता जाता या मैदानामध्ये, थोडंसं चिखलामध्ये आनंद घेताना इथे आपला खेळाडू दिसतोय. आणि अभि इलेव्हनने जबरदस्त खेळ केला होता, 27 धावा कुठल्या होत्या शेवटच्या चेंडूमध्ये, आणि फायनलमध्ये प्रवेश केला होता. आणि त्याचा जो राहिला तो ज्याने त्याने धाव जे केली उभी केली होती फायनलमध्ये, 27 धावा कुठल्या होता तो खेळाडू, नाव काय होतं मग, दिनेश, ज्याने 27 धावा शेवटच्या धावामध्ये कुठल्या होत्या. आणि आपल्या आणि फुलटॉस घेऊन टाकलाय, पाहूया उंच गेलाय. आणि की जाऊन एक तर मला वाटतं झेल होऊ शकतो का तो, आणि मला वाटतं झेल होऊ शकतो का, आणि झेल जमिनीला दान केलं आहे का, आउट झालाय का पंच, कॅच सोडली आहे. 2 धावा केल्यात, कारण खूप उंच झेल होता आणि 2 धावा दिल्यात. थोडंसं मला वाटतं खाली खाली खाली, आणि शेवटी जमिनीलाच दान करून टाकला. 2 धावा, बॉल झालेत किती, 4 चेंडू झालेत. दत्ता धावसंख्या झाली 13. बघा पहिले षटक एकदम जबरदस्त टाकलं, हाताळलं होतं ते शरद याने, आणि 13 धावा दिल्या आतापर्यंत फक्त. दत्ता ही त्यात मार्गावरती गोलंदाजी करताना दिसतोय तो दत्ता. आणि पुन्हा एकदा झेल बाद होऊ शकतो. बघा मगाशी मी बोललो होतो हा खेळाडू छोटा आहे, परंतु त्यांचं वय मला माहित नाही, परंतु त्यांची उंची पाहायला गेली तर नक्कीच आपल्या त्यांच्या उंचीपेक्षा त्यांची क्रिकेटमध्ये कीर्ती मान दिसते. आणि मला वाटतं फक्त फिल्डिंगचा इफर्ट दिसतोय, आणि फिल्डिंग काय जबरदस्त करताना दिसतोय हा खेळाडू. मला वाटतं नक्कीच नाव त्याचं माहीत पडलं तर आपल्याला इथे नाव घेता येईल. चांगला इफर्ट लावतोय. बघा मगाशी पण बॅकअपला का जबरदस्त धावून गेले होते, आणि त्यांनी बॅकअप केला होता. असा खेळाडू जर हात दाखवायचे, कॅमेरामॅनने त्याकडे फोकस करायचा आहे तर हात वरती करायचा या खेळाडूने. वैभव कॅमेराकडे फोकस करायचा तिकडे. तुमचा हा फोटो आणि तुमची ही रील बनवली जाईल, नक्की तुम्हाला पाठवली जाईल ती रील. मला वाटतं JTCचं विनंती आहे की त्यांनी ही रील त्यांना काढून द्यायची आहे. आणि हे चांगले मला वाटतं कोण प्रमुख पाहुणे इथे आले असेल त्यांनी इथे आसनस्थ व्हायचंय, त्यांनी बसून घ्यायचंय. चला सामना चालू करा. परत पुन्हा एकदा दत्ता तयार आहे तो. आणि बघा षटकार मारलेला, आणि या षटकाराची गरज होती मला वाटतं पुष्कर शिवाजी संघाला, आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार मारून सामना थोडासा रंगत निर्माण केली या सामन्यामध्ये. धावसंख्या झाली ती 19. बघा षटकारने 13 धावा होत्या, धावसंख्या झाली 6 वाढले 19. ला फिल्डिंगला लगेच यायचे, किरण आता फिल्डिंगला लगेच पाठवायचे. 20 धावांची गरज, 12 चेंडूने 20 धावांची गरज. षटकाराने बघा कुठलं पारडं लगेच फिरलंय ते, आणि पुष्कर शिवाजी 11 संघाने 19 धावा केल्या आतापर्यंत. फायनल सामना आहे. खरोखर मी धन्यवाद मानतो या बेटर इस्पेक्ट संघाचं मंडळाचं आणि त्याचे सर्व संघ सहकारी. पंडित खरोखर एक चांगले व्यक्तिमत्व आहे, हसतमुख नेहमी असतात आणि मंडळाला विशेष सहकार्य करतात. मला वाटतं आज त्यांच्याकडून स्पेशल डिस्काउंट आहे, रविवार पण आहे, तर नक्कीच आपल्याला डिस्काउंट मिळेल. आणि बघा गाववाले म्हटलं तर दिलदार माणसं असतात, आणि गाववाल्याकडे दिलदार माणूस, दिल मोठं, मन मोठं, सगळंच मोठं त्यांच्याकडे, असे आमचे पंडित दादा. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. पुष्कर शिवांश 11, 20 धावांचं गरज. चला बॅटिंग बनवायचं. अभि 11 20 धावांचं आव्हान आहे ते, आणि मला वाटतं ओपनर बॅटर दिसतात ते. पंडित दादांनी आम्हाला इथे सूचना केली की कॉमेंट्री चालू करा,
आणि मला वाटतं चेक साईन करून आम्ही ठेवलाय तुमचा, फक्त अमाऊंट भरायची आहे. तर नक्कीच तुम्हाला आज खुश केलं जाईल आमच्या मंडळाकडून. चला सामना चालू करायचा आहे. पाऊस येतोय, थोडासा पावसाचा फायदा नक्कीच समोरच्या संघाला होऊ शकतो. बॉलिंगवाल्या संघाला जे गोलंदाजी करतील पुष्कर शिवांश 20 धावांचं आव्हान दिलंय. आणि आता आले ते गुरु आणि मगाच्या सामन्याचा हिरो आहे तो दिनेश. कॉम्पिटिशन आहे ते निलेश मध्ये आणि त्या दत्ता पण, हा दत्ता पण तो चांगला बॉल टाकला त्याच्या दोघांमध्ये. कशा जोकर लावले आता पण त्याने विकेट काढली ना, दत्ताने काढली आधीच्या मॅच त्याने काढली. चला सामना चालू करायचा आहे. पंच उमेश दादा मॅन फ्रॉम मानकुर्द. बॉलरचं नाव सांगायचंय. पहिला चेंडू फुलटॉस होता आणि मला वाटतं गुरुने मारलेला फुलटॉस चेंडूचा फायदा उचलता नाही, कारण सिक्सर होऊ शकला असता. आणि मला वाटतं 2 धावा. आणि बघा काय गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते, एक कुठून फेकी गेली, 3 धावा घेतल्या. आणि मला वाटतं ही अपेक्षा नव्हती खेळाडू करून. थोडंसं नाराज दिसत आहेत रोहित भालेराव मॅन फ्रॉम मला वाटतं नवापाड्यात म्हणावं लागेल, कारण नवापाडा संघामध्ये असला RCC नवापाडा म्हटलं की की रोहित भालेराव यांचं नाव येतं. किडनी नावाने फेमस असणारे असे आमचे प्रोफेशनल खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळताना. पहिला चेंडू 3 धावा निघाल्यानंतर पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा चांगला क्षेत्र चांगला कमबॅक केलाय तो अक्षयाने. पुन्हा एकदा दिनेश मारा करणार तो अक्षय, पाहूया. आणि फुल बघा एक व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि व्हेरिएशन कोणासमोर केलंय तर दिनेश समोर. आणि हेच मगाशी पाहिजे होतं. मला वाटतं जर कुठला मसुरी संघ जर पाहत असेल ही मॅच तर ते थोडंसं हे व्हेरिएशन असतं तर नक्कीच कुठेतरी सामना ते जिंकू शकले असते. परंतु चांगली बॅटिंग केली होती दिनेशाने, आता त्याचीच गरज असणार आहे ते दिनेशकडून. आणि पुन्हा एकदा व्हेरिएशन पाहायला मिळालं. स्लोवर चेंडू हाताळला, एकच धाव, बॅकअपला आला नाही, थोडंसं नाराज दिसतोय रोहित. आणि 1 धावने धावसंख्या होते. धावसंख्या झाली ती 4. उत्तम विचारे आणि त्याचे सहकारी सर्वांचं मनापासून इथे कौतुक, कारण त्यांनी 2 दिवस चांगले उत्तमरित्या टुर्नामेंट पार पडले. पुन्हा एकदा अक्षय आणि काय चेंडू टाकले बघा, काही समजलंच नाही. गुरु गरकन फिरला, गुरु सारखा एकदम गोल फिरला असा गुरु, कारण त्याला समजलंच नाहीये. एवढा चांगला वेगवान चेंडू हाताळला तो अक्षयाने. आणि काय गोलंदाजी म्हणावे लागेल ते व्हेरिएशन पाहायला मिळते. आणि फक्त आतापर्यंत झाल्यात त्या 4 धावा आणि बॉल झालेत 5 चेंडू हाताळले, 4 धावा दिल्यात. आणि पुन्हा एकदा गुरुला काही चेंडू समजला नाही, व्हेरिएशन केलेत आणि 4 धावा दिल्या आतापर्यंत. फक्त 4 धावा आता जिंकण्यासाठी पाहिजेत त्या 16 धावा. फटका आला पहिला बोला 6 मारायला आता आले ते रोहित भालेराव आणि पहिला चेंडू बघा वेगवान चेंडू टाकला होता बघा. 1 धाव होऊ शकते का तो, मला वाटतं धावबाद होऊ शकला असता, पण अक्षयला काही चेंडू समजला नाहीये. थोडस स्वतःवरती नाराज दिसतो अक्षय. 1 धावेने धावसंख्या होते ती 5 आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 3 षटकार मारायचे आहेत किंवा 2 षटकार आणि 1 चौकार मारायचा आहे. बघूया गुरुकडे ती कॅपॅसिटी आहे. मला वाटतं आणि गुरुने मारला उंच असा चेंडू, बिल्डिंगच्या वरून गेला, परंतु 1च धाव मिळेल. या 1 धावाने काही फायदा होणार नाही संघासाठी. जास्त काही एवढी अपेक्षा आपण त्याकडून त्या फटक्यातून करू शकत नाही. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली आहे ती 6. पुन्हा एकदा रोहित भालेराव आणि पुन्हा एकदा एक बघा कार्पेट साईने मारला फटका की धाव निघतात. आणि किरण राळे दादा मला स्वतः वाटतं इथे उपस्थित आहेत आणि त्यांनी फिल्डिंग केलेली आहे. आणि एकच धाव दिली आहे. 2 धाव दिल्यात. 2 धावांची धावसंख्या होते.
एक एक दोन दोन धावांनी संघ पुढे सरकतोय, परंतु अभिनवला मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे आणि रोहित भालेराव काही मोठे फटके मारायला देत नाहीये, चांगली गोलंदाजी करतोय. आणि गुरु पाहूया आणि पुन्हा एकदा जोरात टाकला चेंडू, फक्त एकच धाव. आणि मला वाटतं हा सामना थोडासा पुष्कर शिवांशकड 11 संघाकडे झुकताना दिसतोय, परंतु शेवटचा चेंडू पण सांगू शकत नाही कुठला सामना कोण फायनल पर्यंत जिंकू शकतो. आणि नक्कीच मला वाटतं सामना अटीतटीचा होईल. शेवटच्या फटकेवाल्याने आता आक्रमक फलंदाज आलाय तो मला वाटतं दिनेशने जी मगाशी फलंदाजी केली होती ती थोडीशी कुठेतरी त्यांना आठवावी लागेल आणि 30 फटके मारावे लागतील. आणि हा फुलटॉस चेंडूचा फायदा उचलता आला नाही आणि दिनेश स्वतः मला वाटतं बाद झालेले आहेत. आणि दिनेश बाद एक चेंडूने 12 धावांची गरज. मला वाटतं जवळजवळ हा सामना पुष्कर शिवांशिलोने जिंकला असं म्हणावं लागेल, परंतु शेवटचा चेंडू आहे, काही सांगता येत नाही. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे, शेवटच्या चेंडू पडेपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. परंतु